This sentence is also to be starred. काय वाक्य आहे? काय वाक्य सांगितलं मी? द फर्स्ट टाइम इज मोस्ट डिफिकल्ट. कारण का ज्या ठिकाणी डायरेक्ट सब्जेक्ट नाही ना त्या ठिकाणी तुम्हाला थोडस विचार करावं लागतं. म्हणून हे वाक्यांना स्टार करून ठेवा वेगळं आणि यांना वेगळंच काढून ठेवायचं. जे वाक्य तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करतील असे थोडेसे वाक्य वेगळे काढून ठेवायची. जास्त अवघड नाही, मात्र बघितलेलं असल्यामुळे किंवा केलेलं असल्यामुळे तुम्हाला वेगळा कॉन्फिडन्स येतो सोल्युशन सॉल्व्ह करताना किंवा आन्सर्स लिहिताना. चला 56 नंबर. द फर्स्ट टाइम इज मोस्ट डिफिकल्ट. द फर्स्ट, पुन्हा द फर्स्ट आलं. द फर्स्ट थिंग or the first, it either घेतो. The first is to be kind. Life itself is a loan given to us. बघा पुढचं वाक्य आहे लाईफ itself is a loan given to us. Their joy knew no bounds. Knew no bounds, पारावार न राहणे, पारावार न उरणे, अत्यानंद होणे. Every walk is shady. Every walk is shady. चला लिहा. प्लीज राईट. झालं. सो लेट अस राईट दिस सेंटेन्स फर्स्ट. हे वाक्य लिहू. थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. 56 to 60. द टाइम, द फर्स्ट टाइम याला सुटेबल आहे इट. याला सुटेबल प्रोनाउन आहे इट. आता इथं हाच फक्त तुम्हाला प्रॉब्लेम आहे. इथं पण द फर्स्ट, आता फर्स्ट इज वॉट एव्हर द फर्स्ट थिंग, हा पहिली गोष्ट किंवा द फर्स्ट, यासाठी देखील काय सुटेबल, यासाठी देखील इथं सुटेबल आहे. लाईफ साठी काय सुटेबल आहे, वी आर टॉकिंग अबाउट लाईफ. लाईफ साठी परत सुटेबल. देअर जॉय, वी आर टॉकिंग अबाउट जॉय. तो जॉय ला परत पुन्हा एकदा इज सुटेबल आहे. प्रत्येक चालणं वॉक साठी पुन्हा एकदा इटच सुटेबल सब्जेक्ट आहे. समजलं का नाही? आर यू ऑल गेटिंग मी? आर यू ऑल गेटिंग मी? येस ऑर नो? तुम्हाला समजतंय का मी काय बोलतो ते? ओके. Sir, सो Yes, sir. येस सर. the board is not visible. द बोर्ड इज नॉट विजिबल. कोण बोलतंय? सगळ्यांनाच नॉट विजिबल आहे का काय लोकांना नॉट विजिबल आहे रे? Sir, समजलं मला. बाकी लोकांना दिसतोय का? No, sir. दिसत नाही. काय कारण असायला पाहिजे?
बाकी लोकांना दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा नेटवर्क इश्यू आहे. कोणाला दिसतंय का रे? कोणाला दिसत नाही? सर मला दिसते. कोण आहे? दिसणार कोण आहे? दिसणार कोण आहे? अथर्व मिसळ. अथर्वला दिसतंय बघा. अथर्वच्या घरी जाऊन बसता लोक, बाकी लोकांनी त्याच्या घरी जा. त्याच्या घरी कसं जायचं? ड्रोन घ्या चांगला. आणि कोणाला दिसतंय रे? आणि कोणाला दिसतंय? संपदा. दिसतंय म्हणते बघा. संपदा कुठल्या गावाला आहे तू? चिंचपूर. अरे चिंचपूरला दिसतंय. त्याला दिसायला लागलं तुला? मग नाही सर आता दिसायला लागलं. दिसायला लागलं ना? हा, तुमच्या नेटवर्कच्या फ्लक्च्युएशनचा इश्यू आहे तो. माझ्याकडे काहीच इश्यू नाही. असू दे, चला. ओके, द फर्स्ट लाईफ, देअर जॉय. वी आर टॉकिंग अबाउट देअर जॉय. देअर जॉय, दॅट्स व्हाय इट इज इट. Every walk, we are talking about walk. So walk is again to be replaced with it as a pronoun. So आता सगळेच काय आहेत? काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. निगेटिव्ह आपल्याला टॅग बनवायचा आहे. चला. द फर्स्ट टाइम इज मोस्ट डिफिकल्ट. कॉमा दिला आपण. इज आहे, त्याला एनटी लावलं कारण का पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे निगेटिव्ह टॅग बनेल. प्रोनाउन आपण अगोदर फायनल केलेला आहे, इट आहे. चला. द फर्स्ट इज टू बी काइंड. पहिली गोष्ट काय आहे की तुम्ही काइंड असलं पाहिजे, दयाळू असलं पाहिजे, प्रेमळ असलं पाहिजे वागणं, तुमचं वर्तन, तुमचा स्वभाव. सो द फर्स्ट थिंग, आता थिंग या ठिकाणी सायलेंट आहे. द फर्स्ट इज टू बी काइंड, कॉमा दिला आपण इथं. श्रेयश आणि श्रेया आले का? आले का नाही? नाही आले. निकिता आली? गुड. ओके, चला. द फर्स्ट इज टू बी काइंड, कॉमा दिला. इज हेल्पिंग वर्ब आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे निगेटिव्ह टॅग बनणार आहे. इट प्रोनाउन आपण ऑलरेडी फायनल केलेलं आहे. लाईफ इटसेल्फ इज, जीवन हे स्वतःच एक आपल्याला मिळालेलं कर्ज आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी करून त्याची फेड करायची. मात्र आपल्याकडे असे मूर्ख नमुने आहेत, ते कर्ज घेऊन मरतात. ह्याचं कर्जाचं व्याज वाढून वाढून मरतात. चांगली कामं करण्याचा प्रयत्न करत नाहीत. काही लोक म्हणतो मी, काही लोक, सगळे लोक नाही, काही लोक तसं करतात. मात्र हे लाईफ हे आपल्याला परमेश्वराने दिलेलं कर्ज असल्यामुळं चांगली कामं करा आणि ते कर्ज इथंच फेडून जा. चांगली कामं करणं हेच कर्ज फेडणं आहे ना? या निमित्तानं बोलायला मिळालं मला. चला. लाईफ इटसेल्फ इज अ लोन गिवन टू अस. इज हे हेल्पिंग वर्ब आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे निगेटिव्ह टॅग बनेल. इट ऑलरेडी आपण फायनल केलेलं आहेच. देअर जॉय, त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. देअर जॉय न्यू काय मला सांगा इथं सहाय्यक क्रियापद आहे का? हेल्पिंग वर्ब आलाय का? हेल्पिंग वर्ब नाही आलाय, तुम्हाला काल सांगितलं होतं मी. सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट असण्याची शक्यता असते. आणि न्यू सेकंड फॉर्म आहे. सेकंड फॉर्म हा दुनियामध्ये एकाच टेन्स मध्ये येतो आणि त्याचं नाव आहे, सांगा काय? सिंपल पास्ट टेन्स, बरोबर? म्हणून हेल्पिंग वर्ब काय येणार इथं? सिंपल पास्टला डी देणार आहे. कालच बोललेलो मी तुम्हाला. देअर जॉय न्यू, ओके, न्यू नो बाउंड्स. म्हण आहे
त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही असं आहे. हा 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 काय होईल मग इथं देअर जॉय इट हे प्रोनाउन असेल, डिड हे हेल्पिंग वर्ब असेल, पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं हा 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 सेंटेन्स पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह सेंटेन्स नो क्लिअर कट आलेलं आहे म्हणून डिड इट असं बनेल वाक्य. ठीक आहे, निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं टॅग हा पॉझिटिव्ह लागेल. क्वेश्चनचा टॅग, क्वेश्चनचा शेपटी मराठवाड्यामध्ये शेपूट आहे ना. एव्हरी वॉक इज शेडी. इज शेडी कॉमा दिला, इज दिलं, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह टॅग बनेल आणि वॉक साठी इट हे आपण प्रोनाउन ऑलरेडी फायनल केलं होतं. ओके, दॅट्स इट अप टू हिअर. नंतर आपण पुढचा पडाव नेक्स्ट सेंटेन्स बघू. बर, थोडासा उलटा एक्सरसाइज करायचा. उलटा एक्सरसाइज उलटा करायचा का? उलटा हा रिमूव्ह द क्वेश्चन टॅग and rewrite the sentences. हे उगाच फालतू आहे. फालतू म्हणजे काय? टॅग काढण्याने सेंटेन्स लिहिणे काय अवघड आहे का मला सांगा? एक दोन घेऊ आपण. 61 इट बिकेम हिस्ट्री. इट बिकेम हिस्ट्री. परंतु जर चुकून हा क्वेश्चन आला तर तुमच्या डोक्यात असं येऊ नये की काहीतरी बदल करायचा आहे म्हणून मुद्दाम हे घेतोय मी. सो काय होईल सांगा मला? इट बिकेम हिस्ट्री तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. डिडंट इट हा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. तुम्हाला सांगितलं रिमूव्ह द टॅग्स, रिमूव्ह द क्वेश्चन टॅग्स अँड रिराईट द सेंटेन्सेस. सांगा उत्तर काय लिहायचं? सांगायचं उत्तर काय येईल? आय बिकेम हिस्ट्री. काय कशाला पाहिजे रे गधडे? इट आहे ना रे. अच्छा, कोण संपत आहे? हा, इट बिकेम हिस्ट्री. दॅट्स इट. टॅग काढा, फुल स्टॉप द्या, विषय संपला. काही डोकं लावायचं नाही. मात्र कधी कधी चुकून असं आलं तर तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळंच येऊ नये. समजलं का? असा क्वेश्चन आल्यास काही डोकं लावू नका, हे काढून टाका, इथं फुल स्टॉप द्या. दॅट्स इट. नथिंग इज एक्सपेक्टेड. काय बी असू द्या. मोनिका वोंट गो विथ देम. मोनिका वोंट गो विथ देम. तुम्हाला कालच सांगितलं होतं आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल त्याचा टॅग कसा बनतो? क्वेश्चन टॅग विल यू असाच बनतो. मग ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. मात्र आय आणि वी असेल सब्जेक्ट तर शॅल वी और शॅल आय असं बनतो. लेटस असेल तर काय बनतं? शॅल वी. बिकॉज असचा सब्जेक्ट काय आहे? अस. लेट अस. असचा सब्जेक्ट वी आहे. अस इज ऑब्जेक्टिव्ह केस. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. ओके. 62 सेंटेन्स बघा. मोनिका वोंट गो विथ देम. विल सी. मोनिका स्पेलिंग MONICA लिहिलंय. असू दे चला. मोनिका वोंट गो विथ देम. विल सी असं वाक्य आहे. याचा टॅग काढला तर वाक्य काय होईल? मोनिका सांगा. मोनिका वॉन्ट गो विथ देम. दॅट्स इट. बाकी काय बदल करू नका. फुल स्टॉप द्या. फक्त टॅग काढून घ्यायचा आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. डोकंच लावायचं नाही.
चुकून असा वेगळा क्वेश्चन आला तर वेगळा काहीतरी विचार करण्याची शक्यता आहे. विनाकारण काय तो तुमच्यापैकी काही लोक आहेत उगाच काहीतरी एक्स्ट्रा विचार करणार. काय एक्स्ट्रा विचार करू नका. बी व्हेरी कॉमन. बी व्हेरी एव्हरेज स्टुडंट. काय एक्स्ट्रा फालतू कधी कधी तुम्ही काय करता, ओव्हर ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न करता. करू नका, काय गरज नसते, कुठंच गरज नसते. त्यामुळे आपणच खड्ड्यात जातो. ठीक आहे. ओके, चला आपण आणखीन आणखीन काय वाक्य आहेत का बघू. चालायचं पुढं. शॅल वी गो अहेड, येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir. बघा आता प्रॅक्टिकली बोलू. मी काय म्हणलो, चालायचं का पुढं. बघा वाक्य बघा, चालायचं का पुढं म्हणजे काय, आपण पुढं चालूया. लेट्स गो अहेड. हे प्रॅक्टिकली आता वाक्य बोललो मी आता. चालायचं का पुढं म्हणजे काय, आपण पुढे चालूया. याचा टॅग काय बनेल मला सांगा. याचा टॅग काय बनेल. लेट्स गो अहेड कॉमा दिला मी. काय बनेल टॅग सांगा, क्वेश्चन टॅग. Shall करेक्ट. आणि हे पण मी बोललो होतो आता प्रॅक्टिकल मध्ये, शॅल वी, येस ऑर नो बोललो होतो की नाही. दॅट इज प्रॅक्टिकली यूज क्वेश्चन टॅग. मी म्हणलं लेट्स गो अहेड शॅल वी, चला पुढे जायचं का असं मराठीत बोललो. म्हणजे काय, लेट्स गो अहेड, चला पुढे जायचं का. तर ऍक्च्युअली तो क्वेश्चन नव्हता म्हणून मी पुढे क्वेश्चन वापरला. येस ऑर नो, शॅल वी बोललो की नाही, बोललो होतो. तर तेच प्रॅक्टिकल आहे म्हणून याचा अभ्यास केला जातो. याचा अर्थ आपण हे प्रॅक्टिकल मध्ये वापरतो. हेच मला दाखवून द्यायचं होतं तुम्हाला. चला पुढचा नंबर आहे 63. सिरियल नंबर 63 आहे. at Hyderabad station, an elderly, बरं ठीक आहे, थोडस इथं चाललं देतो बरं का मुद्दाम. हे मुद्दाम तुम्हाला कन्फ्युजन असतं बरं का. ऍट अडखोला, ADKHOLA. आणि काय होतं माहितीये का, आपली मानसिकता अशी असते, विनाकारण आपण या शब्दात अडकतो. अरे गरजनो, हे क्लिअर कट नाव दिसतंय, कॅपिटल लेटरनं चालू झालेलं आहे. पण काय, आणि ऍट काय सांगताय, हे प्लेसच्या अगोदर किंवा टाइमच्या अगोदर प्रिपोजिशन आहे. तर हे तर आपल्याला माहिती आहे म्हणून इथं अडकू नका. पण विनाकारण आपली मानसिकता, आणि त्याच्यामुळे त्यांनी दिलेलं असतं. तुम्ही इथं अडकून काहीतरी विचार करत बसावं, तुमचा टाइम जावा आणि तिथं तुम्हाला टायमाचा प्रेशर तयार व्हावा. हे मुद्दाम होऊन सिच्युएशन तयार केलेले असतात एक्झाम मध्ये, लक्षात घ्या. सो ऍट अडखोला स्टेशन, त्या स्टेशनला काय झालं बघा. an elderly gentleman, an elderly gentleman boarded the train. बघा वाक्य थोडस त्यांनी काय केलंय, विखरून टाकलंय. वाक्य ऍक्च्युअली बरोबरच आहे, बोर्डेड द ट्रेन. तुम्हाला यातला सब्जेक्ट सापडला का, यातला सब्जेक्ट तुम्हाला सापडला का, येस ऑर नो. बघू आपण, चला पुढचं वाक्य लिहा. दे हॅड टू चेंज द ट्रेन. दे हॅड टू चेंज द ट्रेन. The mango seller came along with his basket of mangoes. Along with his basket of mangoes. हे कोण आहे रे? Who is that?
आदित्य ढगे. काय रे बाबा, काढून टाकतो तुला. कशाला मोबाईलला मोठा घालतो काय? आता झालाय. आदित्य ढगे कधी आला? ओपन युअर माईक. आदित्य ढगे माईक ओपन कर लवकर फटाफट. आता एवढ्या उशिरा कशाला आला? चल तुला सुट्टी नाही एवढ्या उशिरा. कधी यावं? अरे वा. हा, आओ जाओ घर तुम्हारा. येऊ नको ना, टायमावर ये. 9 वाजता आलाय. 66. They had to change the, okay, the mango sale. The king Krishna Deva Rai would perform heavy exercises. The king. आता मी तुम्हाला याचा अर्थ विचारणार आहे. कृष्णदेवराय would perform heavy exercises. सांगा मला याचा अर्थ कोण सांगतंय? would perform heavy exercises. तुम्ही इंग्लिशचा वर्ड देखील समजा हेवीला तुम्हाला नाही आलं बोलता मराठीचा वर्ड चालतंय, मला इंग्लिश मध्ये सांगा काय अडचण नाही. इंग्लिशचा वर्ड वापरू शकता. हेवी एक्सरसाइजेसला हेवी एक्सरसाइजेस हा शब्द वापरला तरी चालेल. मला मराठीकरण नाही पाहिजे, मला ह्याचा अर्थ पाहिजे. मला बघायचं की तुम्हाला काय समजतंय ते. सांगायचा अर्थ कोण सांगतंय? या वाक्याचा अर्थ सांगा. बघा, अर्थ नाही समजला तरीही आपल्याला क्वेश्चन टॅग ऍड करता येतो. मात्र मला सांगायचं, मला शिकवलेलं आहे. सांगा याचा अर्थ सांगा मला. प्लीज टेल मी द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स. सांगा. बघा इथं पण द किंग आलं, याचा अर्थ कॉमन सेन्स आहे. किंगच्या अगोदर द येतं. हा, ऑब्झर्वेशन पण ठेवत जा. आर्टिकल शिकताना ते लक्षात घ्यावं असं काही नाही. हा, पुढे बोला. संजना इज परहॅप्स राईट. सांगा रे लवकर याचा अर्थ मला. चुकू द्या, चुकलं तरी चालेल. बोला, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि जर तुम्हाला सांगता येत नसेल तर मी तुम्हाला का शिकवावं सांगा मला. शिकवलेलं तुम्हाला येत नाही तर वाय शुड आय टीच यू? Sparrow population has some interesting twists. गुगलवर बघून पण नाही सांगायचं. हा, सांगा लवकर लवकर सांगा. चुकू द्या चालतंय. तुम्ही नाही सांगितल्यास इथं लगेच स्टॉप करतो बघा लेक्चर. सांगा लवकर. सांगता कोणी का बंद करू? सांगा लवकर. तुमच्या या रिस्पॉन्स न दिल्यामुळे मला उत्साह अजिबात राहत नाही. चला सांगा लवकर. हा, महाराज कृष्णदेवराय हा. हेवी एक्सरसाइज का सादर करायचे? संपदा का कुठे मला सांग बरं. काय पण तर चुकून आलं तोंडातून. तोंडातून चुकून कसं काय येते? काय पण उगत तू बोलले ना, चुकून कसं येईल? सांग मग, बरोबर सांग. चुकून जर आलं तर चुकून काय आलं ते सांग मला. हा, महाराज महाराज म्हणण्याची काय गरज नाही. किंग कृष्णदेवराय म्हणून चालतंय. महाराज म्हणण्याची मला मी सांगितलं तुम्हाला. एवढं मराठी काय गरज नाही. मला एक्झॅक्टली मिनिंग सांगा. हा, किंग कृष्णदेवराय. हा, किंग कृष्णदेवराय हेवी हा. एक्सरसाइज सादर करायचे. हा, हेवी एक्सरसाइज करायचे. बरोबर. तुम्हाला वूडचं मी शिकवलं होतं. वूड काय सांगताय? वूड पास्टची सवय सांगताय. डायजेस्ट करता, डायजेस्ट काम करायचा. लिहून दिलं की नाही तुम्हाला? बघा, मॉडल ऑक्झरी मध्ये तुम्हाला क्लिअर कट लिहून दिलंय. करता, डायजेस्ट काम करायचा.
वुड किंवा यूज टू. याला यूज टू आपण कसं होईल? द किंग कृष्णदेवराय यूज टू परफॉर्म हेवी एक्सरसाइजेस. आता साधारण आहे बघा, तुमच्यावर मला अपेक्षा काय होती? किंग कृष्णदेवराय हे हेवी एक्सरसाइजेस परफॉर्म करायचे. परफॉर्मला मराठी नाही आलं तर चालतंय, काय अडचण नाही. आय डोंट वॉन्ट मराठी वर्ड, आय वॉन्ट मीनिंग, दॅट्स इट. परफॉर्मला परफॉर्मन्स चालतंय, बिकॉज यू कॅन अंडरस्टँड परफॉर्म, दॅट आय नो. चला, ओके, लेट्स गो अहेड. शॅल वी? येस ऑर नो? बघा, पुन्हा एकदा वापरलं मी. लेट्स गो अहेड. शॅल वी? दिस इज द प्रॅक्टिकल यूज ऑफ क्वेश्चन टाइम. चला, ऍट अदखोला स्टेशन अँड एल्डरली, हो एल्डरली मॅन होता ना, मी बोललो होतो आणि लिहिलं नाही. एल्डरली पर्सन मॅन असं काहीतरी होतं. जेंटलमॅन म्हणलं होतं तुम्हाला. एल्डरली जेंटलमॅन. एल्डरली जेंटलमॅन. एक सदगृस्त मी काय केलं? ट्रेन मध्ये चढले, ट्रेनचं बोर्डिंग केलं, ट्रेनला बोर्ड केलं. ओके, टू बोर्ड. टू बोर्ड म्हणजे काय? ट्रेनवर. टू बोर्ड मीन्स एखादं व्हेकल असतं ट्रान्सपोर्टेशनचं, त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये प्रवेश करणे, दॅट इज टू बोर्ड. बोर्डिंग ट्रेन, बोर्डिंग द बस अँड बोर्डिंग द प्लेन. बोर्डिंग हा शब्द अशा व्हेकल साठी वापरला जातो ज्याच्यामध्ये तुम्हाला फिरता येतं. हॅलो, असं ट्रेन मध्ये आपल्याला इकडून तिकडे फिरता येतं, बसमध्ये फिरता येतं आणि एरोप्लेन मध्ये देखील फिरता येतं. म्हणजे मोठे असतं, त्यामुळे त्याला बोर्डिंग असं म्हणतात, वापरलं जातं. चला, ओके, लेट्स गो अहेड. त्यातला सब्जेक्ट मला सांगा. या वाक्यातील सब्जेक्ट सांगा. ऍट अदखोला स्टेशन हे काय सब्जेक्ट नाहीये. कोण चाललं तो सब्जेक्ट आहे. कोण चाललंय सांगा. एक जेंटलमॅन चाललाय. मग जेंटलमॅन साठी काय प्रोनाउन येईल आपल्याकडं? ही येईल ना. येस ऑर नो? चला मग आता दुसरी गोष्ट. या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब दिसतंय का? ऍम आर वॉज वर वगैरे वगैरे वगैरे. स्पष्टपणे दिसत नाही, याचा अर्थ हे वाक्य सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट आहे. जर सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट आहे तर मेन वर्ब बघायचा. आता मेन वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये आहे? बोर्डेड. दिसतंय का हे? सेकंड फॉर्म मध्ये. सेकंड फॉर्म कशावरून? कारण हेल्पिंग वर्ब शिवाय आलेलं आहे ते. कारण थर्ड फॉर्म आणि सेकंड फॉर्म बोर्डेडचा बोर्डेडच आहे, हेल्पिंग वर्ब नाहीये, म्हणून दॅट इज सेकंड फॉर्म. हेल्पिंग वर्ब शिवाय थर्ड फॉर्म येत नसतो, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून काय? दिस इज सिंपल पास्ट टेन्स. चला, आता सगळंच झालं. मग काय आता बघा. ऍट अदखोला स्टेशन अँड एल्डरली. एक थोर प्रौढ वयाचा, एल्डरली थोडासा मध्यम वयीन, एल्डरली जेंटलमॅन. एल्डरली जेंटलमॅन काय? बोर्डेड द ट्रेन. कॉमा काय होईल मला सांगा. टॅग काय होईल? पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह टॅग होईल. डिडंट ही. व्हेरी नाईस. डिडंट ही. आता काय? दे आहे, क्लिअरली आलंय. हॅड टू आलंय. आणि हॅड टू साठी तुम्हाला मी सांगितलं होतं बघा. हॅड टू साठी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या. एक तर हॅडने पण चालतंय किंवा हॅड टू ला तुम्हाला मॉडल. हॅड टू काय? मॉडल ऑक्झिलरी आहे. आणि मॉडल ऑक्झिलरी हॅड टू साठी तुम्हाला डिड वापरायला सांगितलं. आठवतंय का नाही? दोन्ही प्रकारे बनता येईल. दे हॅड टू चेंज द ट्रेन. बरं मला सांगा बरं, याचा अर्थ काय? दे हॅड टू. चला मला बघू द्या की तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी किती समजलेला आहे. याचा अर्थ काय? दे हॅड टू चेंज द ट्रेन. सांगा मला याचा अर्थ, सांगा मराठीमध्ये. लवकर सांगा रे, चुकू द्या. ट्रेन चेंज करणे गरजेचे होते. करेक्ट, गरजेचे होते. ते चार्ट लावा, घरात समोर लावा तुमच्या.
तो जो मॉडेल ऑक्झिलरी चार्ट आहे तुम्हाला तो घरात लावा आणि मला फोटो पाठवा सगळ्यांनी. दे हॅड टू गरजेचं होतं काय ट्रेंड चेंज करणं. कॉमा दिला. दे हा सब्जेक्ट आहे. हॅड हे वर्ब आहे. हॅडंट दे म्हणू शकता बरं का. और दुसऱ्या पद्धतीनं काय बघा याला और देतो मी तुम्हाला. और दे हॅड टू चेंज द ट्रेन. काय होईल दुसऱ्या पद्धतीने सांगा. दिन दे सर. अच्छा असं कधी करायचं जेव्हा तुमच्याकडे टाइम शिल्लक असतो. बरं याचा इम्पॅक्ट काय होतो मला मुद्दाम सांगतो बघा लक्षात घ्या. खास करून टेन्सची मुलं याचा इम्पॅक्ट असा होतो की हा जो स्टुडंट आहे याला दोन्ही मार्ग माहिती आहेत. त्याच्यामुळं तुमच्या आन्सर शीट जे काय जो पेपर चेक करत असतात ते टीचर त्यांच्या डोक्यावर इम्पॅक्ट होतो की ना यार हा मुलगा हुशार आहे आणि बिकॉज ऑफ दिस युअर एक्स्ट्रा माइल कॅपॅसिटी एक्स्ट्रा माइल मेंटॅलिटी तुमच्या इतर पोर्शनला 1-2 मार्क एक्स्ट्रा पडण्याची शक्यता असते. लक्षात घ्या. जर तुम्हाला टाइम परमिट करत असेल तर हे असं ऑप्शन लिहिण्याचा प्रयत्न करत जा. नसेल तर काय अडचण नाही. चला. द मँगो सेलर कोण आहे हा मँगो सेलर. प्रोनाउन यासाठी ही येईल. केम पुन्हा एकदा बघा काय आलं. टेन्स कोणता आहे. टेन्स सांगा. टेन्स सांगा मला. सिंपल प्रेझेंट हा ए गाढवा कोण आहे रे. संपदा ए मूर्ख आहे का तू. काय पण केम सिंपल प्रेझेंट टेन्स काय संबंध आहे. अभ्यास नाही केला काही. केम सिंपल प्रेझेंट आहे का काय पण. दे द मँगो सेलर काय केलं मी हे. चला काय कोणता टेन्स आहे रे सांगा. past tense. सिंपल पास्ट आहे ना. कॉमन सेन्स आहे. केम सिंपल प्रेझेंट कसं येईल. केम अलॉंग विथ हिज बास्केट ऑफ मँगोज. पुढं काही पण असू द्या काही फरक पडत नाही. सब्जेक्ट आणि वर्ब आपला गरजेचं आहे. वर्ब हे काय मेन वर्ब आहे म्हणून काय हेल्पिंग वर्ब नाही. सिंपल पास्टला डीड वापरायचं आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे निगेटिव्ह टॅग बनेल. काय बनेल मला सांगा मग. डिंट ही काय होईल मला सांगा. डिंट ही का काय आणखीन काय आहे का ऑप्शन. आणखीन ऑप्शन आहे का सांगा रे गलाड्यांनो सांगा. आणखीन काय लिहू शकता. डिंट ही चालतंय का आणखीन काय चालतंय. तुम्ही गाढव आहेत गाढव. डोक्याचा भाग अजिबात नाही. डिंट सी चालतंय का सांगा मला. डिंट सी चालतंय का. Didn't he चालते. सी चालतंय. सी चालतंय का मला सांग. डिंट सी चालतंय का येस और नो. Yes. चालतंय चालतंय. मला मँगो सेलर कशावरून तुम्ही मॅन आहे कशावर म्हणू शकता. मँगो सेलर कॅन बी अ लेडी और अ लेडा. हॅलो समजतंय का नाही तुम्हाला. मँगो सेलर आहे म्हणजे तो पुरुषच आहे का मॅनच आहे का वुमेन पण असू शकते ना. समजतंय का नाही. ट्राय टू अंडरस्टँड. आणि दिस इज युअर एक्स्ट्रा माइल कॅपॅसिटी एक्स्ट्रा माइल मेंटॅलिटी. दाखवा त्या एक्झामिनरला की असं पण असू शकतंय. आणि मग ते तुम्हाला ओळखतो तो एक्झामिनर. येस यार हा हे थोडंसं वेगळं आहे. हे त्याचं बरोबर मत मांडतंय. आणि मग इतर पोर्शन मध्ये तुम्हाला 1-2 मार्क एक्स्ट्रा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजून घ्या. द किंग कृष्णदेवराया झालंय आपलं. चला हा. सो क्लिअरली आलंय. वुड आलंय. हेल्पिंग वर्ब आलंय. वुड. ऑक्झिलरी वर्ब तुम्हाला सांगितलं. ऑक्झिलरी वर्ब्स आर डिवाइड इंटू 2 पार्ट्स. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरी. ऑफकोर्स दॅट इज नथिंग बट युअर हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब क्लिअरली आलंय वुड. चला मग काय होईल बघा. द किंग कृष्णदेवराया दोन्ही के कॅपिटल आहे. हे पटलर नाव आहे आणि किंगचं के कॅपिटल असतंय. वुड परफॉर्म हेवी एक्सरसाइजेस. काय होईल मग इथं सांगा.
वुडंट ही पुढं द किंग वॉज सो टेरिफाईड. बरं मला सांगा द किंग वॉज सो टेरिफाईड ह्या वाक्याचा प्रकार मला सांगा. बघा क्वेश्चन टॅग तुम्हाला येईलच, त्यामध्ये काही शंका नाही. वॉजंट ही हे काय अवघड नाहीये, बट मला या वाक्याचा प्रकार सांगा. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे सांगा, सांगा लवकर. चुकू द्या, काय अडचण नाही. मात्र मग संपदाने जी चूक केली होती ती एकदम फालतू चूक होती. केमला सिंपल प्रेझेंट म्हणली. दॅट्स वाय आय बार्क ऍट हर. सांगा इथं वाक्य सांगा मला, याचा प्रकार सांगा. फंडामेंटल लक्षात घ्या, जे अभ्यास करतील त्यांनाच वाक्य येईल. वाक्य कोणालाही येणार नाही. चला डोकं लावा, सांगा, चुकू द्या. फंडामेंटल ए गपरे, मूर्खेच्या फंडामेंटलचं नाव घेणार आहे. काय फंडामेंटल संबंध आहे इथं? काही पण फंडामेंटल मध्ये मेन वर्ब असतं का रे गणराज्यांनो? टेरिफाईड मेन वर्ब नाही का इथं? टेरिफाईड भिलेला होता. सांगा, डोकं लावा, मेन वर्ब आलेला आहे. पास्ट परफेक्ट कोण आहे पास्ट परफेक्ट? व्हॉट्स युअर नेम? आरोही. काय पण उगत कशाचं कोणाचं बी नाव घेऊ नकोस ना. पास्ट परफेक्ट जा नोटबुक मध्ये खोल, पाठीमाग बघ. पास्ट परफेक्ट सांग मला कशाला म्हणायचं, तू तेवढंच सांग, बाकी सांगा रे नाव मला. या टेन्सचं नाव सांग, याचा प्रकार सांगा, वाक्याचा प्रकार सांगा. नुसता टेन्स नाही, वाक्याचा प्रकार सांगा मला. सांगा लवकर. कम ऑन, मेक इट फास्ट. चला उघडा, नोटबुक उघडून सांगा, उचकून सांगा. बघा आकली आपल्या आहेत का कुठं विकून टाकल्या समोरच्या बाजारात परवा? एवढं डीप शिकवून देखील तुम्हाला अक्कल नावाचा प्रकार नाहीये. सांगा. आणि होत नसेल तर येऊ नका क्लासला, क्लास बंद करा, काय गरज नाही. तुम्हाला जर जमत नसेल तर क्लास बंद करा, तुम्ही प्रॅक्टिसच करत नाहीये. तर सांगा लवकर. सांगा लवकर, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? कुणीही सांगा. टीचर्स आर अलाउड टू टॉक. शिक्षकांनाही बोलण्याचे हे आहे परमिशन. तर तुमच्यापैकी कोणी शिक्षक असतील तर चला सांगा मला. सेंटेन्स एक्सक्लेमेटरी. कोण आहे? मॅडम काय बी नका बोलू. एक्सक्लेमेटरीचा काय संबंध आहे इथं? कुठं एक्सक्लेमेशन आहे का? ओ दॅट इज एक्सक्लेमेशन. अचानक उद्गार, उद्गार. वाय ग, ते एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी कुठे येतं? काय पण ओह, हे एक्सक्लेमेशन. अचानक जो रूट्स मधून आवाज निघतो त्याला एक्सक्लेमेटरी असं म्हणतात. काय पण जे आश्चर्यानं अचानक सडनली निघतं, तुम्ही सावध नसताय, त्याला एक्सक्लेमेटरी म्हणतात. हो, कशाला उगाच कोणाचं नाव घेता? सांगा. विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे, कारण मी प्रत्येक टॉपिक एकदम काळजीपूर्वक घेतलेला आहे. नोटबुक ओचकुटून सांगा. सांगा लवकर, लवकर सांगा. तुम्ही किती मूर्ख आहात हे मला सिंपल पास्ट. बघा रे, अक्कल असू द्या जरा. याने शोधून सांगितलं का नाही? तुम्हालाही शोधायला लावलं होतं मी. सिंपल पास्ट याचा तुम्हाला अक्कल असू द्या. तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसचा अभ्यास केलेला नाही. मी एक पॅसिव्ह व्हॉइस एकदम सावकाश पद्धतीनं शिकवलेला आहे. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, आतापर्यंत कोणत्याही बॅचला तुमच्या एवढं सावकाश पॅसिव्ह व्हॉइस मी शिकवलेलं नाही. वॉज आलंय, टू बी आलंय आणि थर्ड फॉर्म आलाय. कॉमन सेन्स ठेवा. इथं सो आलं म्हणजे काय झालं? सो द किंग वॉज टेरिफाईड. सो असू द्या, मात्र हे थर्ड फॉर्म आहे. टू बी प्लस थर्ड फॉर्म फक्त आणि फक्त पॅसिव्ह व्हॉइस मध्येच असतं. आणि वॉज टेरिफाईड, वॉज सिंपल पास्ट मुळे वॉज आलंय. बघा तिथं तुमच्या चार्ट लावा. पॅसिव्ह व्हॉइसचा सगळा बनवून चार्ट लावा घरात. 2 चार्ट मला पाठवायचे. पॅसिव्ह व्हॉइसचा सगळा चार्ट बनवून लावा पाठवायचा आणि मॉडेल ऑक्झिलरीचा चार्ट बनवून पाठवायचा. त्याचा चार्ट येणार नाही, उद्या क्लासला एंट्री नाही. ऑल राईट, चला. तुम्ही ना अभ्यास नाही करत. संजना इज परहॅप्स राईट. संजना बहुतेक, कदाचित किंवा बहुतेक बरोबर आहे. संजना इज परहॅप्स
राईट, कॉमा दिला आणि इजंट काय, इजंट शी, इजंट शी. राजमाने मॅडम, येस राजमाने सर. मॅडम, येस सर. या 16 लोकांचं जे आता लोक आहेत तर 16 मला आकडा दिसतोय, स्क्रीनशॉट घ्या आणि मला ओके. पाठवा. हो सर. हा, बाकीच्या लोकांना कोणाला बसू द्यायचं नाही उद्या, नका बसू देऊ त्याला, गरज नाही आपल्याला बाकी लोकांची. चला, तेवढेच लोक मला लागतील उद्या, जेवढे असतील तेवढेच. हा, स्पॅरो पॉप्युलेशन, चिमण्यांचं पॉप्युलेशन हॅज सम इंटरेस्टिंग ट्विस्ट. पॉप्युलेशन म्हणजे काय, पॉप्युलेशन म्हणजे दे नाहीये, सिंग्युलर नाउन आहे, सिंग्युलर नाउन. ठीक आहे, कलेक्टिव्ह नाउन असल्यामुळे सिंग्युलर आलं. बघा मग, स्पॅरो लोकसंख्या, हा पॉप्युलेशन हा प्लुरल नाउन आहे, सिंग्युलर नाउन आहे. आणि कशावरून हे पण बघा, हॅज आलं इथं, हॅज, याच्यावर पण समजून घ्या, बी ग्रुप आहे. ठीक आहे, ए ग्रुपला हॅव येतं. ठीक आहे, आणि प्लुरल असतं ए आलं असतं, म्हणजे हे पण लक्षात घ्या. सम इंटरेस्टिंग ट्विस्ट, काय होईल याचं सांगा, टॅग काय होईल, हॅझंट काय, इट होईल रे, इट. आता मी लिहिल्यावर बोला. चला, झालं का लिहून सगळ्यांचं, येस ऑर नो? सगळ्यांचं लिहून झालं का? येस सर. ओके, होमवर्क बघा. होमवर्क आहे रिपीट वन. किती सेंटेन्स आहे बघा, 56 to 65, 10, 11, 12, 13, 14 सेंटेन्स आहे, बरोबर. आणि सेल्फ किती येतं, अपार्ट फ्रॉम दिस ते 2 चार्ट, मॉडेल ऑक्झिलरीचा चार्ट तुमच्या घरात लागला पाहिजे आणि पॅसिव्ह व्हॉइसचा चार्ट तुमच्या घरात लागला पाहिजे फॉर्म्युलांचा. त्याचा एक एक एक्झाम्पल सहित सेल्फ तुम्हाला बनवायचे अशा प्रकारचे साधारणतः 20 ते 25 बनवा. कुठलाही सेंटेन्स तुम्ही टॅग बनवू शकता. ठीक आहे, आणि प्रत्येक गोष्ट दिलेली, जे काय मी काय तुम्हाला परवा सांगितलं होतं, नोबडी, समबडी, एनीबडी, समवन, यांच्यासाठी दे हे प्रोनाउन वापरायचे आणि दे साठी सुटेबल असणार तुम्हाला वर्ब वापरायचे. समजा समवन हॅज गॉन, समवन हॅज गॉन, याचं मला टॅग काय होईल सांगा, समवन हॅज गॉन. सांगा, टॅग वापरा, क्वेश्चन टॅग बनवा. Someone has gone. Tell me the answer. Someone has gone. सांगा रे उत्तर काय होईल, समवन असल्यामुळे दे घ्यायचंय आणि त्याच्यामुळं हॅज चालणार नाही, हॅज बी ग्रुपला आहे, ए ग्रुप मध्ये कन्व्हर्जन करायचं. काय होईल मग, हॅवंट दे. समजताय का, येस ऑर नो? समजताय का? आणि हे तुम्हाला ऑलरेडी परवा दिलेलं आहे, हे इकडे दिलं होतं मी तुम्हाला, समवन, एनीवन, समबडी, एनीबडी. त्यासाठी तुम्हाला ते जर आलं वाक्यामध्ये सब्जेक्ट तर तुम्हाला दे वापरायचे. दे वापरताना देला सुटेबल असणारच प्लुरल वालं, ए ग्रुप वालं हेल्पिंग वर्ब वापरायचंय. समजतंय का, येस ऑर नो? येस सर. ऑल राईट, ऑल राईट, ऑल राईट. चालू आहे पॉज, तुम्हाला फोटो येणार आहे. चालू आहे पॉज. येस सर. ओके, विल पॉज. बाय बाय.